चरस आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आज अटक केली। ओमकार मिठारी असं त्याचं नाव असून त्याच्याकडून चरस आणि अन्य साहित्य असं सुमारे 1,81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ओमकार मिठारी हा कोल्हापूर विमानतळावर एका खासगी कंपनीचा कंत्राटी कर्मचारी म्हणून नोकरी करत आहे। याचबरोबर विमानतळावरून चरसचं पार्सल घेऊन येण्यास सांगणाऱ्या सम्राटनगर इथल्या मयूर गणेश माने यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। कोल्हापुरातील उचगाव इथल्या मणेरमाळा परिसरातील गणेश कॉलनीत ओमकार अर्जुन मिठारी हा तरुण राहतोय। तो कोल्हापूर विमानतळावर एका खासगी कंपनीद्वारे कंत्राटी पद्धतीनं बेल्ट ऑपरेटर म्हणून नोकरी करत आहे। आज ओमकार मिठारी हा चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी उचगाव ते मुळशिंगी या रोडवर येणार होता। याबाबतची माहिती कळताच कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून ओमकार मिठारी याला अटक केली। त्याच्याकडून 71 ग्रॅम वजनाचं चरस, मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट असा सुमारे 1,81,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 11 जुलै रोजी सम्राटनगर इथल्या मयूर गणेश माने आणि त्याच्या साथीदारांनी विमानतळाजवळ येऊन आपली भेट घेतली होती। मयूर माने याच्या मित्रानं विमानतळावरील तपासणीच्या भीतीनं चरस असलेलं पार्सल तिथल्या बाथरूम जवळ टाकलं असल्याचं ओमकार मिठारी याला मयूर माने यांनी सांगितलं होतं। हे चरसचं पार्सल बाहेर घेऊन आल्यानंतर पैसे देण्याचं आमिष मयूर माने यांना दाखवल्याचं ओमकार मिठारी यानं पोलिसांना सांगितलं। मात्र मयूर माने यानं चरसचं पार्सल नेलं नसल्यानं त्याचं विक्री करत असल्याची कबुली ओमकार मिठारी यानं दिली। त्यामुळे पोलिसांनी मयूर गणेश माने यालाही ताब्यात घेतले। ओमकार मिठारी आणि मयूर माने या दोघांनाही पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, करवीरचे पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, महादेव कुऱ्हाडे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, सतीश सूर्यवंशी आणि अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली।